के कॉमर्स अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजच्या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत कॉम्प्युटर स्किल यावर असलेले 5 युनिटांचे एमसीक्यू टाईप क्वेश्चन. तर चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. युनिट 1 फंडामेंटल्स ऑफ कॉम्प्युटर. तर बघा, फर्स्ट, संगणकाची पहिली पिढी कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित होती? तर ट्रान्झिस्टर, व्हॅक्यूम ट्यूब, मायक्रो प्रोसेसर, इंटिग्रेटेड चिप्स, आयसी चिप्स ज्याला आपण म्हणतो. तर संगणकाची पहिली पिढी ही व्हॅक्यूम ट्यूब वर आधारित होती. कारण या पहिल्या पिढीमध्ये जो काही संगणक बनवण्यात आलेला होता त्याच्यामध्ये असंख्य व्हॅक्यूम ट्यूबचा वापर करण्यात आला होता. तर बघा, नेक्स्ट, सेकंड, दुसऱ्या पिढीतील संगणक कोणत्या घटकावर आधारित होते? तर बघा, दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्झिस्टरचा उपयोग करण्यात आलेला होता आणि संगणकाचा आकार त्यामुळे थोडा कमी झाला. यानंतर बघा, 3, संगणकाची गती मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? बाईट, हझर्ड, मेगाबाईट, गिगाबाईट. तर संगणकाची गती मोजण्यासाठी हर्ट्झ हे एकक वापरले जाते. 4, इनपुट डिव्हाइसचे उदाहरण कोणते? मॉनिटर, प्रिंटर, कीबोर्ड, स्पीकर. तर बघा, कीबोर्ड. इनपुट डिव्हाइस म्हणजे आपण ज्याच्याद्वारे सॉफ्टवेअरला आपण वर्किंगची कमांड देतो त्याला आपण इनपुट डिव्हाइस म्हणतो. आणि आउटपुट, जे काही आपल्याला इनपुट दिल्यानंतर जे काही आउटपुट भेटत असते, जे काही स्क्रीन दाखवत असते त्याला आउटपुट डिव्हाइस म्हणत असतो. तर बघा, कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आहे. 5, आउटपुट डिव्हाइसचे उदाहरण कोणते? तर बघा, माउस, स्कॅनर, मॉनिटर, कीबोर्ड. तर आउटपुट डिव्हाइसचं उदाहरण मॉनिटर. कारण माऊसला सुद्धा आपण हातात धरू शकतो, स्कॅनरला सुद्धा आणि कीबोर्डला सुद्धा. पण मॉनिटर मध्ये जे काही आउटपुट आपल्याला भेटते ती सॉफ्टवेअर वाईज दिलेली कमांड असते. तर मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइसचे उदाहरण आहे. कारण यानुसार आपण मॉनिटरला आपण डायरेक्टली कमांड देऊ शकत नाही, इनपुट म्हणून वापरू शकत नाही. तर बघा, माऊस सुद्धा आपण, स्कॅनर सुद्धा आणि कीबोर्ड सुद्धा. तर मॉनिटर आउटपुट डिव्हाइसचे एक उदाहरण आहे. 6, सीपीयू मध्ये कोणते 3 घटक असतात? एएलयू, सीयू, मेमरी, रॅम, रोम, कॅचे, कीबोर्ड, माऊस, मॉनिटर आणि डी नोन. तर बघा, सीपीयू मध्ये एएलयू, सीयू, मेमरी हे 3 घटक असतात. 7, रॅम. रॅम म्हणजे काय? रीड असेस मेमरी, रॅन्डम असेस मेमरी, रॅपिड असेस मेमरी, नोन. तर बघा, रॅम म्हणजे रॅन्डम असेस मेमरी. 8, रोम चे पूर्ण रूप काय आहे? किंवा रोम म्हणजे काय? किंवा रोमचा फुल फॉर्म काय आहे? तर रीड ओनली मेमरी. फक्त रीड करण्यासाठी रोमचा उपयोग होतो. 9, ऑपरेटिंग सिस्टमचे मुख्य कार्य काय आहे? रिसोर्स मॅनेजमेंट, अरिथमेटिक कॅल्क्युलेशन, प्रिंटिंग, नॉन. ऑपरेटिंग सिस्टमचे मुख्य कार्य रिसोर्स मॅनेजमेंट आहे. 10, LAN, लॅन म्हणजे काय? आपल्याला माहितच असेल, लॅन, वॅन. तर लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क. लोकल एरिया नेटवर्क हे फक्त काही लोकांसाठी निर्माण केलेलं असते. म्हणजे एखादी बँक, कंपनी
किंवा एखादी संस्था झाली, त्यामध्ये जे वापरण्यात येते, ज्याला आपण केबलच्या सहाय्याने जोडत असतो, त्याला आपण लॅन नेटवर्क म्हणतो. तर लोकल एरिया नेटवर्क. आणि वॅन, यानंतर वॅन म्हणजे काय? तर वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क. म्हणजे आपण याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर इंटरनेट हे वॅनचं एक उदाहरण आहे. म्हणजे यामध्ये संपूर्ण जग व्यापलेलं आहे आणि हे वॅन नुसार जोडलेलं असते. वाईड एरिया नेटवर्क. 12 MS वर्ड मध्ये Ctrl+C शॉर्टकट कशासाठी वापरतात? तर MS वर्ड मध्ये Ctrl+C कॉपी करण्यासाठी वापरतात. 13 MS एक्सेल मध्ये फॉर्म्युला सुरू करण्यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर करतात? MS एक्सेल मध्ये फॉर्म्युला सुरू करण्यासाठी इज इक्वल टू, म्हणजेच हे बरोबरचं साइन, ज्याला आपण इज इक्वल टू म्हणतो, या चिन्हाचा वापर करतात. 14 MS पॉवर पॉइंट मध्ये स्लाइड शो सुरू करण्यासाठी शॉर्टकट की कोणती? MS पॉवर पॉइंट मध्ये स्लाइड शो करण्यासाठी शॉर्टकट की F5. F5 ही शॉर्टकट की वापरतात. 15 डेसिमल नंबर सिस्टम मध्ये किती डिजिट असतात? तर 10 डिजिट असतात डेसिमल नंबर सिस्टम मध्ये. 16 बायनरी नंबर सिस्टम मध्ये किती डिजिट असतात? तर बायनरी नंबर सिस्टम मध्ये 2 डिजिट असतात. 17 हेक्साडेसिमल नंबर सिस्टम मध्ये किती सिम्बॉल असतात? तर बघा 16 सिम्बॉल असतात. 18 ऑक्टल नंबर सिस्टम मध्ये किती डिजिट असतात? ऑक्टल नंबर सिस्टम मध्ये 8 डिजिट असतात. 19 लॉजिक गेट अँड चे आउटपुट कधी 1 असते? तर बघा दोन्ही इनपुट जेव्हा 1 असते तेव्हा लॉजिक गेट अँड चे आउटपुट 1 असते. 20 लॉजिक गेट OR चे आउटपुट कधी 1 असते? तर कोणतेही इनपुट जर 1 असेल आणि बाकीचे काहीही असो, कोणती इनपुट जर 1 असेल तर लॉजिक गेट OR चे आउटपुट 1 असते. 21 संगणकाचे मेंदू कोणते मानले जाते? सगळ्यांनाच माहित असेल संगणकाचे मेंदू हे CPU म्हणजेच मायक्रो प्रोसेसरला मानले जाते. 22 ALU चे पूर्ण रूप काय आहे? ALU चे पूर्ण रूप अरिथमेटिक लॉजिक युनिट हे आहे. 23 कंट्रोल युनिटचे कार्य काय आहे? तर कंट्रोल युनिटचे कार्य इन्स्ट्रक्शन कंट्रोल म्हणजे कमांड देणे हे आहे. 24 प्रायमरी मेमरी मध्ये कोणते समाविष्ट असते? प्रायमरी मेमरी मध्ये यापैकी कोणतं समाविष्ट असतं? तर बघा प्रायमरी मेमरी मध्ये रॅम आणि रोम हे दोन्ही समाविष्ट असतात. रॅम म्हणजे रॅन्डम एक्सेस मेमरी आणि रीड ओनली मेमरी हे समाविष्ट असते. 25 सेकंडरी स्टोरेजचे उदाहरण कोणते? म्हणजे याला आपण दुय्यम स्मृती म्हणू, त्याचे उदाहरण कोणते? तर बघा CD आणि DVD हे दुय्यम स्टोरेजचं उदाहरण आहे. 26 हार्ड डिस्क कोणत्या प्रकारच्या स्टोरेज मध्ये येते?
हार्ड डिस्क ही सेकंडरी प्रकारच्या स्टोरेज मध्ये येते, कारण प्रायमरी मेमरीमध्ये रॅम आणि रोम येतात. 27 कॅचे मेमरीचे कार्य काय आहे? तर डाटा फास्ट असिस्ट करणे हे कॅचे मेमरीचं कार्य आहे. 28 स्कॅनर कोणत्या प्रकारात येतो? तर बघा, स्कॅनर हे ज्याला आपण कमांड देतो हाताने त्यालाच आपण इनपुट डिव्हाइस म्हणत असतो, तर हे इनपुट डिव्हाइस आहे. 29 प्लॉटर कशासाठी वापरतात? तर बघा, प्लॉटर हे ग्राफिक्स प्रिंटिंग साठी वापरतात. 30 ऑपरेटिंग सिस्टमचे उदाहरण कोणते? तर बघा, ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण विंडोज, लिनक्स, अँड्रॉइड हे सगळं काय आहे? ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरणे आहेत. तर सर्व डी ऑप्शन इज करेक्ट. 31 ईमेल मध्ये बीसीसी म्हणजे काय? तर बघा, त्याचा लॉंग फॉर्म होते ब्लाइंड कार्बन कॉपी, हे बीसीसीचा अर्थ आहे ईमेल मध्ये. 32 फायरवेलचे कार्य काय आहे? फायरवॉलचे कार्य काय आहे? तर बघा, आपलं जे काही नेटवर्क असते त्याला सिक्युरिटी प्रदान करणं हे फायरवॉलचं कार्य आहे. 33 क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय? तर बघा, मॅन्युअल कॉम्प्युटिंग म्हणजेच क्लाउड कॉम्प्युटिंग. 34 ई कॉमर्सचे उदाहरण कोणते? तर बघा, ॲमेझॉन हे ई कॉमर्सचं उदाहरण आहे. तर बघा, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, इबे सर्व काय आहे? ई कॉमर्सचे उदाहरणे आहेत. 35 एम एस वर्ड मध्ये Ctrl+V शॉर्टकट कशासाठी वापरतात? तर बघा, एम एस वर्ड मध्ये Ctrl+V हे कट करण्यासाठी वापरतात. 36 एम एस वर्ड मध्ये Ctrl+X शॉर्टकट कशासाठी वापरतात? तर बघा, Ctrl+X सुद्धा कट करण्यासाठी वापरतात. 37 एम एस एक्सेल मध्ये सम फंक्शन कशासाठी वापरतात? तर बघा, सबट्रॅक्शन ऑफ व्हॅल्यू. एम एस एक्सेल मध्ये सम फंक्शन सबट्रॅक्शन ऑफ व्हॅल्यू म्हणजे आपल्याकडे एका कॉलम मध्ये जे काही आपण आकडेवारी दिलेली आहे त्याची सबट्रॅक्शन ऑफ व्हॅल्यू करण्यासाठी सम म्हणजेच आपण बेरीज करण्यासाठी वापरतात. 38 एम एस एक्सेल मध्ये Ctrl+S शॉर्टकट कशासाठी वापरतात? तर बघा, Ctrl+S एम एस एक्सेल मध्ये सेव्ह करण्यासाठी वापरतात. 39 एम एस पॉवर पॉइंट मध्ये नवीन स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी शॉर्टकट की कोणती? तर बघा, Ctrl+N ही शॉर्टकट की वापरून आपण स्लाइड इन्सर्ट करू शकतो. 40 बायनरी ऍडिशन मध्ये 1+1 चे उत्तर काय येते? तर बघा, याचा आन्सर येते 0. 41 बायनरी ऍडिशन मध्ये 1+1 चे उत्तर काय येते? तर बघा, क्वेश्चन रिपीट झालेला आहे, तर याचं पण आन्सर आहे 0. 42 बायनरी सबट्रॅक्शन मध्ये 1 - 1 चे उत्तर काय येते? तर बघा, 1 - 1 चे उत्तर 1 येते. 43 हेक्साडेसिमल मध्ये ए चे डेसिमल व्हॅल्यू किती आहे?
तर बघा ए ची डेसिमल व्हॅल्यू ही 9 आहे. 44 हेक्साडेसिमल मध्ये एफ चे डेसिमल व्हॅल्यू किती आहे? तर बघा एफ चे डेसिमल व्हॅल्यू ही 15 आहे. 45 ऑक्टल नंबर सिस्टम मध्ये 7 नंतर कोणता डिजिट येतो? तर बघा 10 ऑक्टल हा डिजिट येतो. आता ही सगळी बायनरी लिपी आहे, हे तुम्हाला वाचावी लागणार आहे, तरच तुम्हाला हे समजणार. 46 ASC डबल एल डबल आय कोड म्हणजे काय? म्हणजेच याचा आपल्याला लॉंग फॉर्म सांगायचा आहे. तर अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज हा त्याचा कोड आहे. 47 युनिकोड म्हणजे काय? तर युनिकोड म्हणजेच युनिव्हर्सल कॅरेक्टर इकोडिंग स्टँडर्ड. 48 कॉम्पिलरचे कार्य काय आहे? तर बघा सोर्स कोड ऑब्जेक्ट कोड हे त्याचं काय आहे? कार्य आहे कॉम्पिलरचं. 49 इंटरप्रेटरचे कार्य काय आहे? तर बघा इंटरप्रेटर जे असते त्याचं कार्य लाईन बाय लाईन एक्झिक्युशन करणं हे त्याचं कार्य असते. 50 मशीन लँग्वेज कोणत्या स्वरूपात असते? तर बघा मशीन लँग्वेज नेहमी बायनरी लिपीमध्ये असते. यानंतर आपण युनिट 2 अभ्यासणार आहोत. युनिट 2 सी फंडामेंटल्स. फर्स्ट सी भाषा कोणी विकसित केली? तर बघा सी भाषा ही डेनिस रिची यानं विकसित केली. सी भाषा कोणत्या वर्षी विकसित झाली? तर ही झाली 1972 मध्ये. 3 सी प्रोग्राम मध्ये मेन ब्रॅकेट कंप्लीट फंक्शनचे कार्य काय आहे? तर बघा याचं कार्य आहे प्रोग्राम सुरू करणे. 4 व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी कीवर्ड कोणता? तर बघा इंट हा कीवर्ड वापरतात व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी. 5 कॅरेक्टर डाटा टाइप किती बाइट्स घेतो? तर हा 1 बाइट्स घेतो. 6 फ्लोट डाटा टाइप किती बाइट्स घेतो? तर हा 4 बाइट्स घेत असतो. 7 डबल डाटा टाइप किती बाइट्स घेतो? तर हा 8 बाइट्स घेत असतो. 8 सी मध्ये कीवर्ड किती आहेत? तर 32 कीवर्ड्स आहेत सी मध्ये. 9 इन आयडेंटिफायर म्हणजे काय? तर आयडेंटिफायर म्हणजेच व्हेरिएबलचे नाव. 10 ऑपरेटर म्हणजे काय? तर ऑपरेटर म्हणजे सिम्बॉल फॉर ऑपरेशन. 11 अरिथमेटिक ऑपरेटरचे उदाहरण कोणते? तर अरिथमेटिक ऑपरेटरचं उदाहरण म्हणजेच प्लसचं साइन. रिलेशन ऑपरेटरचे उदाहरण कोणते? तर रिलेशन ऑपरेटरचं उदाहरण ज्याला आपण म्हणू च्यापेक्षा ग्रेटर दॅन, च्यापेक्षा मोठं म्हणजेच त्याला आपण ग्रेटर दॅन म्हणतो. 13 लॉजिकल ऑपरेटरचे उदाहरण कोणते? तर लॉजिकल ऑपरेटरचं उदाहरण हे सगळे आहे. अँड वरील सर्व हे उदाहरणे आहेत. 14 असाइनमेंट ऑपरेटरचे उदाहरण कोणते? तर बघा असाइनमेंट ऑपरेटरचे उदाहरण बरोबरचं चिन्ह आहे ज्याला आपण इज इक्वल टू म्हणतो. 15 इन्क्रिमेंट ऑपरेटर कोणता आहे? तर बघा
इन्क्रिमेंट ऑपरेटर, डबल प्लसचं साइन याला इन्क्रिमेंट ऑपरेटर म्हणतात. हे सगळे काय आहे, बायनरी लिपीतले चिन्ह जे काही आहे ती एक लँग्वेज आहे आणि ती लँग्वेज तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहे. तर बघा 16, डिक्रिमेंट ऑपरेटर कोणता आहे? तर बघा यातला डिक्रिमेंट ऑपरेटर हा हे जे डबल मायनसचे चिन्ह आहे ते आहे. 17, बिट वाईज ऑपरेटरचे उदाहरण कोणते? तर बघा वरील सर्व हे बिट वाईज ऑपरेटरचे उदाहरण आहे. 18, इनपुट फंक्शन कोणता आहे? तर बघा स्कॅन आणि ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट कंप्लीट, ज्यामध्ये आपण कमांड देऊ शकतो. 19, आउटपुट फंक्शन कोणता आहे? तर बघा प्रिंटएफ ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट कंप्लीट. 20, एस्केप सिक्वेन्स /n चे कार्य काय आहे? तर बघा न्यू लाईन तयार करणं हे त्याचं कार्य आहे, लक्षात असू द्या. /n. 21, अरिथमेटिक ऑपरेटरचे उदाहरण कोणते? तर प्लसचं साइन हे अरिथमेटिक ऑपरेटरचं उदाहरण आहे. रिलेशनल ऑपरेटरचे उदाहरण कोणते? तर बघा हे जे ग्रेटर दॅन आहे हे रिलेशनल ऑपरेटरचं उदाहरण आहे. 23, लॉजिकल ऑपरेटरचे उदाहरण कोणते? तर लॉजिकल ऑपरेटरचं उदाहरण हे सगळे आहेत. 24, इन्क्रिमेंट ऑपरेटर कोणता आहे? तर बघा डबल प्लसचं साइन हे इन्क्रिमेंट ऑपरेटर आहे. डिक्रिमेंट ऑपरेटर कोणता आहे? तर डबल मायनसचं साइन डिक्रिमेंट ऑपरेटर आहे. 26, बिट वाईज ऑपरेटरचे उदाहरण कोणते? तर बघा हे सर्व बिट वाईज ऑपरेटरचं उदाहरण आहे. 27, असाइनमेंट ऑपरेटरचे उदाहरण कोणते? तर बघा असाइनमेंट ऑपरेटरचं उदाहरण हे बरोबरचं साइन ज्याला आपण इज इक्वल टू म्हणतो हे आहे. 28, इनपुट फंक्शन कोणता आहे? तर बघा इनपुट फंक्शन हा स्कॅन ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट कंप्लीट हा आहे. 29, आउटपुट फंक्शन कोणता आहे? तर बघा आउटपुट फंक्शन हा प्रिंट ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट कंप्लीट हा आहे. 30, एस्केप सिक्वेन्स म्हणजे /t चे कार्य काय आहे? तर बघा टॅब स्पेस हे त्याचं कार्य आहे. 31, एस्केप सिक्वेन्स म्हणजे 2 वेळा स्लॅश चे कार्य काय आहे? तर बघा त्याचं कार्य आहे बॅक म्हणजे बॅक स्लॅश करणं त्याचं कार्य आहे. 32, फॉर्मॅट स्पेसिफायर %d कशासाठी वापरतात? तर बघा इंटेजर साठी वापरतात. 33, फॉर्मॅट स्पेसिफायर %f कशासाठी वापरतात? तर हे फ्लोट साठी वापरतात. 34, फॉर्मॅट स्पेसिफिक %c कशासाठी वापरतात? तर हे कॅरेक्टर साठी वापरतात. 35, फॉर्मॅट स्पेसिफायर %s कशासाठी वापरतात? तर हे स्ट्रिंग साठी वापरतात. 36, व्हेरिएबल डिक्लेअर करताना स्टोरेज क्लास स्पेसिफाय करण्यासाठी कीवर्ड कोणते? आता आपण जे व्हेरिएबल डिक्लेअर करत असतो त्यासाठी स्टोरेज क्लास स्पेसिफाय कीवर्ड आपण कोणते वापरत असतो? तर आपण वापरत असतो ऑटो स्टॅटिक एक्सटर्न रजिस्टर हे कीवर्ड आपण वापरत असतो, लक्षात असू द्या. 37, कॉन्स्टंट डिक्लेअर करण्यासाठी कीवर्ड कोणता? तर बघा तो कीवर्ड आहे कॉन्स्ट. 38, सी मध्ये कमेंट लिहिण्यासाठी चिन्ह कोणते?
तर कमेंट लिहिण्यासाठी हे दोन्ही वापरू शकतो आपण. डबल स्लॅश, स्लॅश, स्टार आणि स्टार स्लॅश अशा प्रकारे आपण हे वापरू शकतो. 39 कंपायरचे कार्य काय आहे? तर बघा, कॉम्पिलरचं कार्य हे आहे की सोर्स कोड किंवा ऑब्जेक्ट कोड दाखवणे हे त्याचं कार्य आहे. 40 इंटरप्रेटरचे कार्य काय आहे? तर बघा, लाईन बाय लाईन एक्झिक्युशन हे त्याचं कार्य आहे. 41 व्हेरिएबल स्कोप म्हणजे काय? तर बघा, व्हेरिएबल स्कोप म्हणजे व्हेरिएबलची विजिबिलिटी. 42 लोकल व्हेरिएबल कुठे डिक्लेअर करतात? जे काही लोकल व्हेरिएबल असतात तर ते आपण कुठे डिक्लेअर करतो? तर ते आपण फंक्शन मध्ये डिक्लेअर करत असतो. 43 ग्लोबल व्हेरिएबल कुठे डिक्लेअर करतात? तर ग्लोबल व्हेरिएबल जे आहे ते आपण फंक्शनच्या बाहेर डिक्लेअर करत असतो. 44 स्टॅटिक व्हेरिएबलचे कार्य काय आहे? तर बघा, व्हॅल्यू रिटेन करणे हे त्याचं कार्य आहे स्टॅटिक व्हेरिएबलचं. 45 एक्सटर्न कीवर्ड कशासाठी वापरतात? तर हे एक्सटर्न कीवर्ड हे एक्सटर्नल व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी वापरतात. 46 रजिस्टर व्हेरिएबल कुठे स्टोअर होते? जे काही रजिस्टर व्हेरिएबल आहे ते कुठं स्टोअर होते? तर ते आपण सीपीयू मध्ये रजिस्टर करत असतो, मायक्रो प्रोसेसर मध्ये. 47 साईज ऑफ ऑपरेटर कशासाठी वापरतात? तर साईज ऑफ ऑपरेटर हे व्हेरिएबल साईज शोधण्यासाठी वापरत असतात. 48 टेप डेफ कीवर्ड कशासाठी वापरतात? तर टेप डिफाईन करण्यासाठी वापरतात. 49 एन्युम कीवर्ड कशासाठी वापरतात? तर एन्युमरेशन कॉन्स्टंट ठेवण्यासाठी एन्युम कीवर्ड वापरत असतात. 50 प्री प्रोसेसर डायरेक्टिव्ह हॅश डिफाईन कशासाठी वापरतात? तर बघा, हे आपण मॅक्रो डिफाईन करण्यासाठी आपण हे चिन्ह वापरत असतो, ही कमांड वापरत असतो. 51 प्री प्रोसेसर डायरेक्टिव्ह हॅश इन्क्लूड कशासाठी वापरतात? तर हे आपण हेडर, जे काही आपली फाईल असते तिला हेडर इन्क्लूड करण्यासाठी हे आपण वापरत असतो. 52 हेडर फाईल स्टुडिओ एच मध्ये फंक्शन असतात. तर बघा, कोणते फंक्शन असतात? तर बघा, प्रिंट एफ ब्रॅकेट कंप्लीट कॉमा स्कॅन ब्रॅकेट कंप्लीट हे दोन फंक्शन असतात. 53 हेडर फाईल कोनिओ डॉट एच मध्ये कोणते फंक्शन असतात? सॉरी, याचा आन्सर जे आहे म्हणजे गेट स्लॅश पुट स्लॅश सुद्धा आपण वापरतो. तर बघा, याचा आन्सर आहे सर्व, म्हणजे वरील सर्व हे आपण हेडर द स्टुडिओ एच मध्ये फंक्शन म्हणून वापरत असतो. आता बघा, हेडर फाईल कोनिओ मध्ये कोणते फंक्शन असतात? तर यामध्ये गेट ब्रॅकेट कंप्लीट क्लास ब्रॅकेट कंप्लीट हे फंक्शन असतात. 54 स्केप सिक्वेन्स स्लॅश ए चे कार्य काय आहे? तर बघा, याचं कार्य आहे अलार्म साऊंड सेट करणं. 55 स्केप सिक्वेन्स स्लॅश बी चे कार्य काय आहे? तर बघा,
बॅक स्पेस म्हणजे आपण जो बॅक स्पेस घेत असतो हे त्याचं कार्य आहे, हे त्याचं कीवर्ड आहे /b. यानंतर बघा 56 स्केप सिक्वेन्स /r चे कार्य काय आहे, तर कॅरीज रिटर्न म्हणजे मागे येणं हे त्याचं कार्य आहे. 57 स्केप सिक्वेन्स /0 चे कार्य काय आहे, तर न्यूज कॅरेक्टर हे त्याचं कार्य आहे. 58 सी मध्ये फंक्शन म्हणजे काय, तर सी मध्ये फंक्शन म्हणजे ब्लॉक ऑफ कोड. जो काही एक कोड असतो सी लँग्वेज मध्ये, जो काही कोड असतो त्यालाच आपण फंक्शन ब्लॉक ऑफ कोड हे म्हणत असतो. यानंतर बघा 59 फंक्शनचे दोन प्रकार कोणते, तर बघा लायब्ररी आणि युजर डिफाइंड हे त्याचं दोन प्रकारात. 60 फंक्शन कॉल करण्यासाठी काय वापरतात, तर बघा फंक्शन नेम वापरतात. कारण फंक्शन बोलवण्यासाठी आपण काय करत असतो, नेहमी आपण फंक्शनना नाव दिलेले असते. आपल्या फाईलला आपण नेहमी नाव देऊन सेव्ह केलेलं असते, तर ते बोलावण्यासाठी आपल्याला फंक्शन नेम टाकावं लागत असते. यानंतर बघा चला युनिट 3 ला सुरुवात करूया. युनिट 3 कंट्रोल कन्स्ट्रक्ट. तर बघा फर्स्ट डिसिजन मेकिंग साठी कोणता स्टेटमेंट वापरतात, आपल्याला कॉम्प्युटर मध्ये डिसिजन मेकिंग साठी इफ हा स्टेटमेंट वापरतात. यानंतर बघा सेकंड इफ एल्स स्टेटमेंट मध्ये एल्स कधी एक्झिक्यूट होतो, तर बघा जेव्हा कंडिशन फॉल्स असते तेव्हा एल्स एक्झिक्यूट होत असतो. त्यानंतर बघा 3 नेस्टेड इफ म्हणजे काय, तर इफ मध्ये दुसरा इफ म्हणजेच नेस्टेड इफ. 4 एल्स इफ लॅडर कशासाठी वापरतात, तर एल्स इफ लॅडर हा मल्टिपल कंडिशन साठी वापरतात, किंवा जेव्हा आपल्याला काय डिफाईन करायचं असलं, किंवा जर हा इतका चांगला असेल, सागर इतका चांगला असेल तर विशाल असा असेल, यासाठी आपण जे काही इफ वापरतो तेव्हा इथं संख्यांसाठी आहे. किंवा इफ एक्सेल मध्ये आपण इफ जर हा आकडा इतका असेल तर इफ त्याच या रूपात काय आन्सर असेल, अशासाठी आपण इफ वापरत असतो. यानंतर बघा 5 स्विच केस स्टेटमेंट मध्ये डिफॉल्ट केस कधी चालते, तर बघा जेव्हा कोणताही केस मॅच होत नाही, कोणताही जेव्हा प्रॉब्लेम मॅच होत नाही तेव्हाच डिफॉल्ट केस चालत असते. यानंतर बघा 6 स्विच केस मध्ये केस व्हॅल्यू कोणत्या प्रकारची असते, तर इंटरच कॅरेक्टर या प्रकारची असते. 7 स्विच केस मध्ये ब्रेक स्टेटमेंट नसेल तर काय होते, तर फॉल थ्रू म्हणजे त्यामधून ब्रेक स्टेटमेंट नसेल तर स्विच केस फॉल थ्रू होते म्हणजे पडते, ज्याला आपण किंवा होत नाही असं म्हणत असतो. 8 कंडिशनल ऑपरेटर ब्रॅकेटमध्ये प्रश्नचिन्ह कोलन ब्रॅकेट कंप्लीट कशासाठी वापरतात, तर बघा शॉर्ट डिसिजन मेकिंग साठी वापरतात. कोणताही निर्णय घेण्यासाठी आपण ब्रॅकेट ओपन करू, त्यामध्ये प्रश्नचिन्ह आणि नंतर आपण तिथं लिहू शकतो की बा जर असं असं आणि कोलन चिन्ह आणि ब्रॅकेट कंप्लीट, तर आपल्याला ही कमांड शॉर्ट डिसिजन मेकिंग साठी वापरता येईल. 9 फॉर लूप मध्ये एंटिलायझेशन कुठे होते, तर बघा फॉर लूप मध्ये सुरुवातीला होते एंटिलायझेशन. 10 व्हाईल लूप मध्ये कंडिशन कधी तपासली जाते, तर सुरुवातीला तपासली जाते व्हाईल लूप मध्ये. 11 डू व्हाईल लूप मध्ये कंडिशन कधी तपासली जाते, तर सुरुवातीला तपासली जाते. यानंतर बघा 12 इन्फिनिट लूप म्हणजे काय, तर इन्फिनिट लूप म्हणजे
कंडिशन नेहमी सत्य जेव्हा असते, ट्रू जेव्हा असते, तेव्हा इन्फिनिट लूप होतो. यानंतर बघा 13 नेस्टेड लूप म्हणजे काय? तर लूप मध्ये दुसरा लूप हा नेस्टेड लूप. 14 ब्रेक स्टेटमेंटचे कार्य काय आहे? तर बघा ब्रेक स्टेटमेंटचं कार्य जे आहे 14 ब्रेक स्टेटमेंटचं कार्य आहे लूप थांबवणे. यानंतर बघा नेक्स्ट 15 कंटिन्यू स्टेटमेंटचे कार्य काय आहे? तर करंट इंटरेशन स्किप करणे हे त्याचं कार्य आहे. यानंतर बघा 16 गो टू स्टेटमेंट कशासाठी वापरतात? तर बघा गो टू स्टेटमेंट हे कंट्रोल ट्रान्सफर म्हणजे जो काही कंट्रोल केलेला आहे आपण ते ट्रान्सफर करण्यासाठी वापरतात. 17 एफ एस मध्ये रिलेशन ऑपरेटर वापरतात का? एफ एल्स मध्ये रिलेशन ऑपरेटर वापरतात म्हणजेच वापरतात. हो, हे ऑप्शन इज करेक्ट. 18 वाईल लूप मध्ये जर कंडिशन फॉल्स असेल तर लूप किती वेळा चालतो? तर बघा लूप चालत नाही म्हणजे 0 वेळा चालतो. यानंतर बघा 19 डू वाईल लूप मध्ये जर कंडिशन फॉल्स असेल तर लूप किती वेळा चालतो? तर बघा डू वाईल लूप मध्ये 1 वेळा चालतो जर कंडिशन फॉल्स असेल तर. 20 कंडिशनल ऑपरेटर ब्रॅकेट प्रश्नचिन्ह कोलन चिन्ह ब्रॅकेट कंप्लीट किती ऑपरेंड्स घेतो? तर बघा 3 ऑपरेंड्स घेत असतो. 21 फॉर लूप मध्ये इंटिलायझेशन कुठे होते? तर बघा फॉर लूप मध्ये इंटिलायझेशन सुरुवातीला होत असते. 22 व्हाईल लूप मध्ये कंडिशन कधी तपासली जाते? तर सुरुवातीला तपासली जाते. यानंतर बघा डू व्हाईल लूप मध्ये कंडिशन कधी तपासली जाते? तर बघा शेवटी तपासली जाते डू व्हाईल लूप मध्ये. 24 ब्रेक स्टेटमेंटचे कार्य काय आहे? ब्रेक स्टेटमेंटचे कार्य लूप थांबवणे. 25 कंटिन्यू स्टेटमेंटचे कार्य काय आहे? तर बघा करंट इटरेशन स्किप करणे हे कंटिन्यू स्टेटमेंटचं कार्य आहे. 26 गो टू स्टेटमेंट साठी गो टू स्टेटमेंट कशासाठी वापरतात? तर बघा गो टू हे स्टेटमेंट कंट्रोल ट्रान्सफर करण्यासाठी वापरतात. इन्फिनिट लूप म्हणजे काय? तर कंडिशन नेहमी जेव्हा सत्य राहते ट्रू राहते त्यालाच आपण इन्फिनिट लूप म्हणत असतो. यानंतर 28 नेस्टेड लूप म्हणजे काय? तर बघा लूप मध्ये दुसरा लूप यालाच आपण नेस्टेड लूप म्हणत असतो. 29 स्विच केस मध्ये ब्रेक नसेल तर काय होते? तर फॉल थ्रू त्यामधून तो पडतो. 30 कंडिशनल ऑपरेटर ब्रॅकेट प्रश्नचिन्ह कोलन चिन्ह ब्रॅकेट कम्प्लीट कशासाठी वापरतात? तर बघा शॉर्ट डिसिजन मेकिंग साठी वापरत असतात. 31 फॉर लूप मध्ये किती भाग असतात? तर बघा फॉर लूप मध्ये 3 भाग असतात. 32 व्हाईल लूप मध्ये जर कंडिशन फॉल्स असेल तर लूप किती वेळा चालतो? तर बघा 1 वेळा चालतो. नाही व्हाईल लूप आहे ना तर 0 वेळा चालतो.
आणि डू व्हाईल लूप मध्ये जर कंडिशन फॉल्स असेल तर एक वेळा चालतो. 34 ब्रेक स्टेटमेंट कुठे वापरतात? तर ब्रेक स्टेटमेंट हे दोन्ही ठिकाणी वापरतो आपण, लूप आणि स्विच केस दोन्ही केसमध्ये आपण वापरत असतो. 35 कंटिन्यू स्टेटमेंट कुठे वापरतात? तर लूप मध्ये वापरतात. 36 गो टू स्टेटमेंट मध्ये लेबल कशासाठी वापरतात? तर बघा, लेबल जम्प करण्यासाठी वापरत असतात. 37 कंडिशनल ऑपरेटर किती ऑपरेंड्स घेतो? तर बघा, 3 ऑपरेंड्स घेतो. कंडिशनल ऑपरेट मध्ये ऑपरेंड्स 3 कंडिशन घेत असतो. यानंतर बघा 38 स्विच केस मध्ये केस व्हॅल्यू कोणत्या प्रकारची असते? तर बघा, इंटिगर आणि कॅरेक्टर अशा प्रकारची केस व्हॅल्यू असते. 39 एल्स इफ लॅडर कशासाठी वापरतात? तर एल्स इफ लॅडर मल्टिपल कंडिशन साठी वापरत असतात. 40 नेस्टेड इफ म्हणजे काय? तर नेस्टेड इफ म्हणजेच इफ मध्ये दुसरा इफ. 41 व्हाईल लूप मध्ये कंडिशन ट्रू असेल तर लूप किती वेळा चालतो? तर बघा, अनंत वेळा चालतो. जेव्हा व्हाईल लूप मध्ये कंडिशन ट्रू आहे तर तो जो लूप आहे तो अनंत वेळा चालतो. 42 डू व्हाईल लूप मध्ये किमान किती वेळा चालतो? डू व्हाईल लूप मध्ये किमान किती वेळा चालतो? डू व्हाईल लूप मध्ये एक वेळा चालत असतो. 43 फॉर लूप मध्ये इन्क्रीमेंट कुठे होते? तर बघा, शेवटी होत असते. 44 ब्रेक स्टेटमेंट स्विच केस मध्ये काय करते? तर बघा, ब्रेक केस मध्ये स्विच केस मध्ये केस संपवते. जो काही स्टेटमेंट असते तो केस संपवते. 45 कंटिन्यू स्टेटमेंट लूप मध्ये काय करते? तर बघा, करंट इंटरेशन स्किप करते. 46 गो टू स्टेटमेंट वापरल्यास कंट्रोल कुठे जातो? तर बघा, लेबल कडे जात असतो. कंडिशनल ऑपरेटर ब्रॅकेट कंप्लीट प्रश्नचिन्ह कोलन चिन्ह ला काय म्हणतात? तर बघा, टेम्पररी टर्नरी ऑपरेटर म्हणतात. यानंतर बघा 48 इन्फिनाइट लूप टाळण्यासाठी काय करावे? तर प्रॉपर कंडिशन द्यावी. 49 नेस्टेड लूप मध्ये आउटर लूप किती वेळा चालते? तर कंडिशन नुसार चालत असते. 50 नोस्टेड लूप मध्ये इनर लूप किती वेळा चालतो? तर तो आउटर लूप नुसार चालतो. जितका आउटर लूप चालत असेल तितकाच तो चालतो. 51 स्विच केस मध्ये डिफॉल्ट केस कधी चालते? तर बघा, जेव्हा कोणताही केस मॅच होत नाही तेव्हा स्विच केस मध्ये डिफॉल्ट केस चालत असते. 52 इफ एल्स स्टेटमेंट मध्ये रिलेशनल ऑपरेटर वापरतात का? तर बघा, याचा आन्सर आहे हो, वापरतात. 53 व्हाईल लूप मध्ये जर कंडिशन ट्रू असेल तर लूप किती वेळा चालतो? तर अनंत वेळा चालत असतो व्हाईल लूप मध्ये जर कंडिशन खरी असेल तर. 54 डू व्हाईल लूप मध्ये जर कंडिशन ट्रू असेल तर लूप किती वेळा चालतो? तर अनंत वेळा चालत असतो. 55 ब्रेक स्टेटमेंट लूप मध्ये काय करतो? तर लूप थांबवत असतो. 56 कंटिन्यू स्टेटमेंट लूप मध्ये काय करते? तर करंट इंटरेशन स्किप करत असते. 57 गो टू स्टेटमेंट वापरल्यास प्रोग्राम रीडेबिलिटी कमी होत असते. 58 कंडिशनल ऑपरेटर
ब्रॅकेट कंप्लीट प्रश्नचिन्ह कोलन चिन्हचे सिंटॅक्स काय आहे तर कंडिशन प्रश्नचिन्ह एक्स पर फर्स्ट एक्सपर्ट एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल सेकंड अशा प्रकारे कोलन चिन्ह देऊन आपल्याला सांगावं लागतं आणि ब्रॅकेट कंप्लीट करून आपल्याला ती कमांड मिळत असते. 59 नेस्टेड इफ स्टेटमेंट कशासाठी वापरतात तर मल्टिपल कंडिशन जेव्हा असतात तेव्हाच नेस्टेड इफ स्टेटमेंट वापरत असतात. 60 कंट्रोल कॉन्स्ट्रक्ट म्हणजे काय तर बघा कंट्रोल कॉन्स्ट्रक्ट म्हणजेच प्रोग्राम फ्लो कंट्रोल स्टेटमेंट. यानंतर आपण युनिट 4 जे काही इराय स्ट्रिंग आणि स्ट्रक्चर वर दिलेलं आहे तर बघा फर्स्ट इराय म्हणजे काय तर इराय म्हणजेच समान प्रकारच्या डाटा एलिमेंटची कलेक्शन. 2 इराय मध्ये इंडेक्स कुठून सुरू होतो तर बघा 0 पासून सुरू होत असतो. 3 1 डिमिनिशनल इराय म्हणजे काय तर बघा सिंगल रो डाटा. 4 2 डिमेन्शनल इराय म्हणजे काय तर मॅट्रिक्स स्वरूपात डाटा हे त्याचा अर्थ होते. 5 इराय डिक्लेअर करण्यासाठी योग्य सिंटॅक्स कोणता तर इंटर प्लस इराय ब्रॅकेट मध्ये 10 ब्रॅकेट कंप्लीट. यानंतर बघा 6 इराय मध्ये एलिमेंट असेस करण्यासाठी काय वापरतात तर बघा इंडेक्स वापरत असतात. 7 इराय मध्ये किती एलिमेंट स्टोअर करता येते तर डिक्लेअर केलेल्या साईज प्रमाणे इराय मध्ये एलिमेंट स्टोअर करता येते. 8 इरायचे डिफिकल्ट इंटिलायझेशन काय असते तर गॅरबल व्हॅल्यू. 9 2 डिमेन्शियल अराय मध्ये किती इंडिकेट्स असतात तर 2 इंडिकेट असतात. यानंतर बघा 10 अराय ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय तर स्ट्रिंग म्हणजे अराय ऑफ कॅरेक्टर. 11 स्ट्रिंग टर्मिनेट करण्यासाठी कोणता कॅरेक्टर वापरतात स्ट्रिंग टर्मिनेट करण्यासाठी /0 ब्रॅकेट मध्ये नुल कॅरेक्टर ब्रॅकेट कंप्लीट हा कॅरेक्टर वापरत असतात. 12 स्ट्रिंग ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट कंप्लीट फंक्शनचे कार्य काय आहे तर बघा स्ट्रिंग लेंथ शोधणं हे त्याचं मुख्य कार्य आहे की जो काही कमांड दिलेली आहे त्याचं ते शोधण्यासाठी कमांडचा वापर करतात. यानंतर बघा 13 strcpy स्ट्रेप ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट कंप्लीट फंक्शनचे कार्य काय आहे तर बघा त्याचं कार्य आहे स्ट्रिंग कॉपी करणं. यानंतर बघा 14 फंक्शनचे कार्य काय आहे स्ट्रॅप ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट कंप्लीट फंक्शनचे कार्य काय आहे तर बघा स्ट्रिंग कंपेअर करणं हे त्याचं कार्य आहे. यानंतर 15 स्ट्रॅकेट म्हणजे strcat ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट कंप्लीट फंक्शनचे कार्य काय आहे तर 2 स्ट्रिंग जोडणं हे त्याचं कार्य आहे. 16 गेट्स ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट कंप्लीट फंक्शनचे कार्य काय आहे तर बघा याचं सुद्धा कार्य इनपुट घेणं आहे स्ट्रिंग इनपुट घेणं. 17 पुट्स ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट कंप्लीट फंक्शनचे कार्य काय आहे तर बघा त्याचं कार्य आहे स्ट्रिंग आउटपुट देणं. 18 स्ट्रक्चर म्हणजे काय तर स्ट्रक्चर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या डाटा एलिमेंटची कलेक्शन जी काही आन्सर येत असते. यानंतर बघा 90 आणि 20 कारण इथं मी एक क्वेश्चन सोडलेला होता म्हणून याला 20 असं नाव दिलं आपण. स्ट्रक्चर डिक्लेअर करण्यासाठी कीवर्ड कोणता तर बघा स्ट्रक्चर जोडण्यासाठी कीवर्ड स्ट्रक्ट STRUCT हा स्ट्रक्ट कीवर्ड आपण वापरत असतो. 21 स्ट्रिंग
म्हणजे काय? तर स्ट्रिंग म्हणजे कॅरेक्टरची सिक्वेन्स. 22 स्ट्रिंग टर्मिनेट करण्यासाठी कोणता कॅरेक्टर वापरतात? तर बघा /0 ब्रॅकेट ओपन नंबर कॅरेक्टर ब्रॅकेट कम्प्लीट हा कॅरेक्टर वापरत असतात. 23 BSTRLEN बेस्टलेन ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट कम्प्लीट फंक्शनचे कार्य काय आहे? तर बघा स्ट्रिंग लेंथ शोधणं हे त्याचं कार्य आहे. 24 STRCPY ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट कम्प्लीट फंक्शनचे कार्य काय आहे? तर बघा स्ट्रिंग कॉपी करणं हे त्याचं कार्य आहे. 25 STRCPMP स्ट्रॅम्प ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट कम्प्लीट फंक्शनचे कार्य काय आहे? तर बघा स्ट्रिंग कम्पेअर करणं हे त्याचं कार्य आहे. 26 स्ट्रॅक्ट ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट कम्प्लीट फंक्शनचे कार्य काय आहे? तर बघा दोन स्ट्रिंग्स जोडणं हे त्याचं कार्य आहे. या ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट कम्प्लीट जो मी म्हणत असतो याच्या मधामध्ये आपल्याला कमांड द्यावी लागत असते जे आपल्याला करायचं आहे त्याची. 27 गेट्स ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट कम्प्लीट फंक्शनचे कार्य काय आहे? तर बघा स्ट्रिंग इनपुट घेणं हे त्याचं कार्य आहे. 28 पुट्स ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट कम्प्लीट फंक्शनचे कार्य काय आहे? तर बघा स्ट्रिंग आउटपुट देणं हे त्याचं कार्य आहे. 29 स्ट्रिंग लायब्ररी कोणत्या हेडर फाईल मध्ये असते? तर बघा string.h यामध्ये असते. 30 स्ट्रिंग मध्ये इंडेक्स कुठून सुरू होतो? तर बघा शून्यापासून इंडेक्स सुरू होत असतो. त्यानंतर 0 1 2 3 4 5 अशा प्रकारे. 31 स्ट्रक्चर म्हणजे काय? तर बघा स्ट्रक्चर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या डाटा एलिमेंटची कलेक्शन. 32 स्ट्रक्चर डिक्लेअर करण्यासाठी कीवर्ड कोणता? तर स्ट्रक्ट हा कीवर्ड आपण वापरत असतो. 33 स्ट्रक्चर मध्ये डाटा असेस करण्यासाठी ऑपरेटर कोणता? तर बघा डॉट ब्रॅकेट ओपन डॉट ऑपरेटर ब्रॅकेट कम्प्लीट हा जो ऑपरेटर आहे हा डॉट ऑपरेटर आहे. डॉट चिन्हाचा वापर होतो. 34 नेस्टेड स्ट्रक्चर म्हणजे काय? तर बघा स्ट्रक्चर मध्ये दुसरा स्ट्रक्चर हा त्याचा अर्थ आहे. एक्झाम मध्ये नेहमी हा क्वेश्चन रिपीटेड झालेला आहे. 35 इराय ऑफ स्ट्रक्चर म्हणजे काय? तर बघा शॉर्टकट व्हेरिएबलची अराय म्हणजेच अराय ऑफ स्ट्रक्चर. 36 स्ट्रक्चर मध्ये फंक्शन ठेवता येतो का? तर हो ठेवता येतो. 37 स्ट्रक्चर व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी सिंटॅक्स काय आहे? तर स्ट्रक्चर स्टुडंट S1 आणि डॉट चिन्ह. यानंतर बघा 38 स्ट्रक्चर मध्ये डाटा स्टोअर करण्यासाठी काय वापरतात? तर मेंबर्स वापरत असतात. यानंतर बघा 39 स्ट्रक्चर मध्ये मेमरी अलोकेशन कधी होते? तर बघा व्हेरिएबल डिक्लेअर केल्यावर अलोकेशन मेमरी अलोकेशन स्ट्रक्चर मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर केल्यावर होत असते. यानंतर बघा 40 स्ट्रक्चर मध्ये किती मेंबर्स ठेवता येतात? तर बघा अनलिमिटेड असंख्य ठेवू शकतो आपण स्ट्रक्चर मध्ये मेंबर. यानंतर बघा 41 स्ट्रक्चर मध्ये डाटा असेस करण्यासाठी पॉइंटर वापरल्यास कोणता ऑपरेटर लागतो? तर बघा मायनस लेस दॅन त्यापेक्षा लहान ज्यापेक्षा लहान ज्याला आपण म्हणतो हे चिन्ह वापरतात. 42 टेप डेफ कीवर्ड कशासाठी वापरतात? तर बघा टेप डिफाईन करण्यासाठी वापरत असतात. यानंतर बघा 43 इनोमरेशन म्हणजे काय? तर बघा कॉन्स्टंट ची ग्रुप म्हणजेच इमोरेशन. 44 इनुम कीवर्ड कशासाठी वापरतात? तर इन्युमरेशन डिक्लेअर करण्यासाठी इनुम कीवर्ड वापरत असतात. 45 स्ट्रक्चर मध्ये अराय ठेवता येतो का? तर हो ठेवता येतो.
46 स्ट्रक्चर मध्ये स्ट्रिंग ठेवता येतो का? तर हो, ठेवता येतो. 47 स्ट्रक्चर मध्ये दुसरा स्ट्रक्चर ठेवता येतो का? तर हो, ठेवता येतो. 48 स्ट्रक्चर मध्ये पॉइंटर ठेवता येतो का? तर हो, ठेवता येतो. 49 स्ट्रक्चर मध्ये फंक्शन पॉइंटर ठेवता येतो का? तर हो, ठेवता येतो. हा क्वेश्चन सुद्धा मोस्ट टाइम रिपीटेड झालेला आहे. 50 स्ट्रक्चर मध्ये डाटा असेस करण्यासाठी कोणता ऑपरेटर वापरतात? तर बघा, डॉट या चिन्हाचा वापर करत असतात. आपण डाटा असेट करण्यासाठी डॉट या चिन्हाचा उपयोग करत असतो. यानंतर 51 अराय म्हणजे काय? तर समान प्रकारच्या डाटा एलिमेंटची कलेक्शन. 52 स्ट्रिंग म्हणजे काय? तर बघा, कॅरेक्टरची सिक्वेन्स. यानंतर बघा 53 स्ट्रक्चर म्हणजे काय? तर वेगवेगळ्या प्रकारच्या डाटा एलिमेंटची कलेक्शन. 54 अराय मध्ये किती एलिमेंट ठेवता येतात? तर बघा, डिक्लेअर केलेल्या साईज प्रमाणे अराय मध्ये एलिमेंट ठेवता येतात. 55 स्ट्रिंग टर्मिनेट करण्यासाठी कोणता कॅरेक्टर वापरतात? तर /0 हा कॅरेक्टर आपण वापरत असतो. 56 स्ट्रक्चर डिक्लेअर करण्यासाठी कीवर्ड कोणता? स्ट्रक्ट हा कीवर्ड आपण वापरत असतो. 57 स्ट्रक्चर मध्ये डाटा असेस करण्यासाठी ऑपरेटर कोणता? तर बघा, आपण त्यामध्ये डॉट सुद्धा वापरू शकतो आणि मायनस लेस दॅन म्हणजे त्यापेक्षा लहान सुद्धा वापरू शकतो. म्हणजे सी ऑप्शन इज करेक्ट दोन्ही. 58 अराय ऑफ स्ट्रक्चर म्हणजे काय? स्ट्रक्चर व्हेरिएबलची अराय. 59 नेस्टेड स्ट्रक्चर म्हणजे काय? स्ट्रक्चर मध्ये दुसरा स्ट्रक्चर. 60 कंट्रोल कन्स्ट्रक्ट मध्ये स्ट्रक्चर वापरता येतो का? तर हो, वापरता येतो. यामध्ये जे क्वेश्चन रिपीट झालेले आहे ते मोस्ट IMP आहे, कारण हे ते क्वेश्चन वारंवार एक्झाम मध्ये विचारण्यात आलेले आहे. तर बघा, इथं आपण आपल्या जवळपास 300च्या आसपास MCQ आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी RK कॉमर्स अकॅडमीला जॉईन करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या व आपल्या मित्रांना सुद्धा सांगा. आपण ऑनलाईन क्लास लवकरात लवकर सुरू करणार आहोत. तर हा चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तुमच्यासाठी. धन्यवाद.